मी निघाले आहे पार्लरला, पण पार्लरला गेल्यानंतर समजलं की पार्लर तर बंद आहे. तर मी तशीच घरी आल्यानंतर मुले बाहेर खेळत होती. मुले बाहेर खेळत आहेत तोपर्यंत म्हटलं आज शिलाई करून घ्यायची होती मला. जी आपली गौरी गणपतीच्या वेळेस जी छोटी बाळ असतेच ना त्यांच्यासमोर, त्यासाठी ड्रेस शिवायचा होता मला. ड्रेस शिवून घेतला. कसा आहे नक्की सांगा. नंतर आम्ही डीमार्टमध्ये गेलो. डीमार्टमध्ये मला फराळाचं सामान करण्यासाठी सामान घ्यायचं होतं, पण आपण डीमार्टमध्ये गेल्यानंतर दुसरंच जास्त खरेदी करतो. हा अनुभव सगळ्या स्त्रियांना असेल. जेव्हा आपण डीमार्टमध्ये जातो, जे महत्त्वाचं आहे ते तर घेतोच, पण न लागणारं सामानसुद्धा घेतो. हे गौरी गणपतीसाठी सजावटी सामान आलं होतं, तेही काही खरेदी केलं. आणि मला केदार कृष्णासुद्धा खूप मदत करत होते. दोघंही माझ्यासोबत आले होते आणि गौरी गणपतीसाठी खूप सुंदर सामान होतं तिथे बघितलं मी आणि घेतलंसुद्धा. डीमार्टमध्ये गेल्यानंतर अनावश्यक खर्च कोणाकोणाचा होता नक्की सांगा. खूप अनावश्यक खर्च होतो. जे आपल्याला लागायचं असतं तेही घेतो, न लागणारं सामानसुद्धा आपण भरपूर खरेदी करतो तिथे. तर तिथं खूप सुंदर सामान होतं तिथे. खूप सजावटी सामान आलं होतं. मी एक मोदकाचा साचा घेतला. आता गणपती आले आहेत तर हे सर्वांना पाहिजेच असतं, कारण ते त्यात आपण लाडू जरी टाकून मोदकाच्या आकाराचे केले तर सुद्धा ते खूप सुंदर दिसतात. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा. थँक्यू सो मच. जगा आणि जगू द्या.